कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। पहा, आज सालाबाद प्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे प्रगट दिनाचा कार्यक्रम आपण या दाभाडीत साजरा करत आहोत। या प्रगट दिनाच्या निमित्तानं वैभवभाऊ रोठे आणि त्यांच्या पत्नी सरिताताई तसेच ताईबाई नाही काय रोठे यांच्या घरी नाही काय या प्रगट दिनाच्या निमित्तानं आणि आपलं काय म्हणतात त्याला अन्नदानाच्या निमित्तानं हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतोय। तर आज एक तारखेला कोणती जयंती झाली? 1 तारखेला रविदास महाराज म्हणजेच रोहिदास महाराज यांची जयंती झाली 1 तारखेला, बरोबर। तर रोहिदास महाराजांचं म्हणणं असं की त्यांना एकच धर्मप्रिय होता, तो म्हणजे मानवता धर्म। मानवता धर्माच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची जात नाही, लहान नाही, मोठा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, ईसाई नाही, कोणत्याच प्रकारचं काही नाही। स्त्री आणि एवढंच नाही पण स्त्री आणि पुरुष हा सुद्धा भेदभाव नाही। तो मानवता धर्म टिकवून ठेवण्याकरता रविदास महाराजांनी प्रयत्न केले। ते चांभार समाजाचे होते, बरोबर आहे, परंतु तरीसुद्धा भगवंताची ओढ त्यांच्या ठिकाणी होती। एक ब्राह्मण त्यांच्या घरी पंचांग सांगायला गेले। आता ते आपल्याला माहीतच आहे, पंचांग सांगायला गेल्यानंतर पाहिलं रोहिदास सांबार होते, त्यांच्या घरी जे पाणी प्यायचं होतं ते सुद्धा कातळ्याचंच होतं, नाही काय। देव एक हे केलेलं होतं आसन, तिच्यावर देव ठेवले होते, म्हणजे भगवान महाविष्णू ठेवले होते तिच्यात। त्याच्यानंतर ब्राह्मण गेले, का रे म्हणे गड्या हे असं कसं? जर चांबल्यावर कातळीवर तू जर देव ठेवले तर तुला फळ मिळणार नाही त्याचं। म्हणे असं कसं फळ मिळणार नाही? मग रोहिदास महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, तुमचं जे शरीर आहे हे कातळ्याचंच आहे। तुम्ही जे गाईचं दूध पिता, पवित्र दूध, हे पवित्र दूध सुद्धा गाईचं कातड्यातच आहे। एवढंच नाही तर देवळामध्ये जो ढोल आहे हा ढोल सुद्धा कातड्याचाच आहे। एवढंच नाही तर तुम्ही जो ढोल ज्या हातानं वाजवता ते हातही कातड्याचेच आहे। एवढंच नाही तर तुम्ही ज्या ढोलानं ऐकता ते कान सुद्धा कातड्याचेच आहे। एवढंच नाही तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती या मुखाद्वारे होते, ते मुख सुद्धा कातड्याचंच आहे, म्हणून मी चंभार आहे। म्हणजे त्यावेळेस तरी सुद्धा खात्री पटली नाही कोणाची? ब्राह्मणाची। म्हणे यज्ञोपवीत करण्याचा मान अधिकार म्हणजे भगवान महाविष्णूचा यज्ञोपवीत करण्याचा जो मान आहे हा फक्त ब्राह्मणांनाच आहे। म्हणे असं कसं?
मग यज्ञोपवीत दाखवू का तुम्हाला? स्वतः रविदास महाराजांनी त्यांच्याजवळ ते होती छापी, काय म्हणतात त्याला, तर ती आपण ते हे कतरतो ना कातळं, ते छापी होती. त्यांनी काय घेतली, ते घेतली आणि आपलं पोट चिरलं. पहा म्हणे यज्ञोपवीत, जे ब्राह्मणाचा अधिकार म्हणतात तुम्ही, पहा हे माझ्या पोटातच आहे. अशा प्रकारे ब्राह्मण त्या रविदास महाराजांना शरण गेला. म्हणे खरा खरा तू भगवत भक्त आहे. ब्राह्मणाने नमस्कार केला रविदास महाराजांना आणि खरा भगवत भक्त तू आहे एवढं सांगितलं आणि तो ब्राह्मण निघून गेला. ती पुण्यतिथी किती तारखेला झाली? 1 तारखेला. आता 4 तारखेला पुण्यतिथी झाली नरहरी सोनाराची. नरहरी सोनार सुद्धा भगवत भक्त होते, पण त्यांच्या आतमध्ये असलेलं जे द्वैत भाव गेला नव्हता. स्वतः भगवंतानं तो द्वैत भाव नाहीसा केला करदोळ्याच्या रूपानं. म्हणजे नरहरी सोनार हे शिवभक्त होते. सावकारानं सांगितलं की हा करदोळा आहे सोन्याचा, हा बरोबर बसेल असं पहा. देवळात नाही म्हणे, मी विठ्ठलाला काही मी विठ्ठलाकडे जातच नाही, कारण मी शिवभक्त आहे. काही हरकत नाही म्हणे. तरीसुद्धा डोळे झाकून घ्या. डोळे झाकून घेतले, कमरेचं माप घेतलं, तो आखूड झाला. पुन्हा नंतर नाही म्हणे, मग लंबा करायचा. शेवटी त्या नरहरी सोनारानं तो लांब केला, तो जास्त ढिला झाला. म्हणजे ज्या वेळेस त्याच्या हिच्यावर पट्टी बांधली, त्यावेळे पट्टी बांधलेलं असताना काय दिसत होतं? भगवान शिवाची मूर्ती, पिंड दिसत होते. आणि काढल्यानंतर विठ्ठल. पुन्हा डोळे बंद केले की शिव, डोळे उघडे केले की विठ्ठल. आणि विठ्ठल तर पटत नव्हता कोणाला? नरहरी सोनार. शेवटी भगवंतानंच नरहरी सोनाराचा जो द्वैत भाव आहे हा नाहीसा केला. पहा, संताची एक एक गोष्ट महत्त्वाची आहे. आज आहे, हे झालं नरहरी सोनार. आता आज आहे प्रगट दिन. नेमका प्रगट दिन कशाला म्हणतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख, स्वस्वरूपाची ओळख ज्या दिवशी तुम्हाला झाली, तो तुमचा प्रगट दिन. बरोबर आहे? गजानन महाराज प्रगट झाले या दिवशी, म्हणून त्यांचा प्रगट दिन सर्वच साजरा करतात. अरे पण तुम्ही सुद्धा प्रगट झालेले आहात नामानं. ज्या दिवशी तुम्हाला नाम मिळालं, ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले, ज्या दिवशी तुम्हाला अवस्था झाली, ती तारीख तुम्हाला लिहून ठेवायचं मी सांगितलं होतं, पण तुम्ही लिहून ठेवली नाही. तो तुमचा प्रगट दिन. प्रगट दिन याचा अर्थ काय? स्वतःला ओळख, आत्मस्वरूपाची ओळख होणं म्हणजे तो प्रगट दिन. मग प्रगट दिन फक्त गजानन महाराजाचंच नाही. अरे तुम्ही तुमच्या स्वतः आत्मस्वरूपाला ओळखलं, स्वस्वरूपाला ओळखलं, म्हणून तुमचा सुद्धा प्रगट दिन आहे. लक्षात घ्या, तुम्ही प्रगट झालेले आहात, आत्मस्वरूपाची ओळख तुम्हाला झालेली आहे, म्हणून तुमचा प्रगट दिन. आणि म्हणून त्या निमित्तानं या दिवशी आमचे जानकीराम भाऊ रोठेबुवा त्यांनी या दिवशी नाम घेतलं. प्रगट दिनाच्या दिवशी त्यांची नात, काय नाव? धनश्री ताई, त्यांच्या नातीने सुद्धा याच दिवशी नाम घेतलं. याच दिवशी अष्टसात्विक निर्माण झाले, याच दिवशी अवस्था झाली. आणि म्हणून त्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रगट दिनाचा कार्यक्रम त्यांची आठवण म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या. समजून राहिलं का तुम्हाला? प्रगट दिन म्हणजे स्वतःला प्रगट करणं, आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे, त्याला प्रगट म्हणतात. मी स्वतःच प्रगट झालो म्हणजे मी माझ्या आत्मस्वरूपाला ओळखलं, तो प्रगट दिन. फक्त गजानन महाराजाचा प्रगट दिन नाही, ज्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली तो त्यांचा प्रगट दिन. म्हणजे या ठिकाणी किती जणांचा प्रगट दिन आहे, कोणाचा कोणत्या दिवशी असेल, कोणाचा कोणत्या दिवशी असेल. बरोबर आहे?
तर या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. आता आजच्या 8 दिवसाला म्हणजेच रविवारला दाताळ्याला महाशिवरात्रीच्या दिवशी 4 वाजेला सर्वांनी हजर राहायचं. बाया असो माणसं असो सर्व तिथं हजर राहायचं. 4 वाजेला सर्वांचं फराळचं होईल. त्याच्यानंतर 5 वाजेला 6 वाजेला हरिपाठ होईल. त्याच्यानंतर आपला रात्री सत्संग होईल. सत्संग झाल्यानंतर मोकळे. केव्हा? आज अड्डेला. हां म्हणजे तारीख किती देते? हां किती? 15 तारीख. लक्षात राहील ना? रविवार. हां तर आज आपल्याला प्रगट दिनाच्या निमित्तानं आज जे मी प्रवचन करणार आहे हे प्रवचन जर आज तुम्हाला समजलं किंवा तुम्हाला सर्वांना समजणारच आहे, तेच प्रवचन रविवारी त्याच्या पुढचा विषय घेऊ. कारण एवढं मोठं प्रवचन म्हणजे समजणं ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून आपल्याला कंटिन्यू एकामागे चालायचं आहे. परमार्थ हा विचार करायचा आहे. परमार्थ हा अनुभवाचा आहे. नुसता बोलायचा परमार्थ नाही. मग आजचा विषय आपला जो आहे तो आहे कारणदेह. कारण देहावर आपल्याला विचार करायचा आहे. तो आज होईलच याची गॅरंटी नाही. आणि त्याचा पुढचा जो सत्संग आहे हा रविवारला दाताळ्याला होईल शिवरात्रीच्या दिवशी. म्हणजे आजचं प्रवचन समजल्यानंतर पुढचं प्रवचन समजेल. आणि आजचं प्रवचन जे गैरहजर आहे त्यांना पुढचं दाताळ्यातलं प्रवचन समजणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून सत्संगाला हजर राहणं हे महत्त्वाचं आहे आणि राहायला पाहिजे. पण आमच्या मागे मी तुम्हाला 10-15 वर्षा अगोदर सांगितलं होतं प्रत्येक गावामध्ये प्रगट दिन साजरा होईल. सांगितलं होतं ना. आता प्रत्येक गावामध्ये गजानन महाराज बसलेले आणि प्रगट दिन साजरा होतो. मग आमच्या गावात प्रगट दिन साजरा होते, मग कशाला जायचं दाभाडीला सत्संग ऐकायला? मग तिकडेच खा प्या मजा करायला झालं. सत्संग होईल का तिथं? अरे तिथं सत्संग होईल काय? सत्संग होईल. प्रगट दिन करणं म्हणजे काय? नुसतं आपलं खाण्याचा कार्यक्रम करणं झाला आमचा प्रगट दिन. तो प्रगट दिन नाही. काही ना काही भगवंताच्या नामाचे 2 शब्द आपल्या कानावर पडले पाहिजे. नंतर जेवण करा. नुसतं जेवणाकरता प्रगट दिन नाही. तर आजचा आपला विषय आहे कारणदेह. तुम्हाला पहिले सांगितलं मी जागृती म्हणजे आता तुम्ही सर्व जागी आहे ना. हा देह हाळा मासाचा आहे. नाक डोळे हात पाय कातडी वगैरे मी दिसतो ना आणि तुम्ही दिसता ना. हा आहे कोणता देह? स्थूल देह. याला स्थूल देह म्हणतात. आता स्थूल देहाचं जी अवस्था आहे ही आहे जागृती. हा स्थूल देह आहे. अरे स्थूल देह आहे म्हणून मी इथं आलो. पण जागी आहे का झोपेत आलो? तुम्ही आता झोपेत आले का तुमच्या गावाहून? कसे आले? जागृत अवस्थेत आले ना. हां मग या स्थूल देहाची अवस्था आहे जागृत अवस्था. आणि या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहाला लिंगदेह म्हणतात. आणि ते लिंगदेहाची अवस्था आहे स्वप्नावस्था. तुम्हाला रात्री स्वप्न पडते ती ते स्वप्न कोणती अवस्था आहे? स्वप्नावस्था. ती या लिंगदेहाची आहे. आणि त्याच्यात पहिला देह कोणता? हा स्थूल देह. याच्या आतमध्ये कोणता? सूक्ष्म देह. आणि त्याच्या आतमध्ये कारणदेह आहे. या कारणदेहाची अवस्था आहे सुसुप्ती अवस्था. आणि या सुसुप्ती अवस्थेचं वर्णन आपल्याला आज आपल्याला इथं त्याचा विचार करायचा आहे. सुसुप्ती देह कळल्यानंतर मग तुम्हाला तुर्यावस्थेची माहिती कळेल, नाहीतर कळणार नाही. म्हणजे आपले देह नुसता हाडा मासाचा एवढा देह नाही. हा देह स्थूल आहे. याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे जो मेल्यानंतर जात नाही, तो तसाच राहतो.
हे फक्त हे कातळा मासाचा देह आहे ना, हा पडतो, याला जाळावं लागते. आणि तो जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह मात्र जसाच्या तसाच राहतो. कारण त्याच्या पाठीमागे कर्म असतात. ते कर्म भोगण्याकरता त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. बरोबर आहे. कर्म संपत नाही. मग कर्म संपण्याकरता नाम आहे, पुन्हा जन्माला न येण्याकरता नाम आहे. मग मग पहिले जागृती, हा स्थूल देह, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, त्याच्या आतमध्ये कारण देह, आणि त्याच्या आतमध्ये महाकारण देह, आणि त्याच्या आतमध्ये अतिकारण देह, आणि त्याच्या पलीकडे परमात्मा स्वरूप आहे. लक्षात घ्या. परमात्मा नुसतं फक्त या तोंडातच नाही, इथपर्यंतच फक्त ओ देवा राम राम श्रीराम 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 श्रीराम, हा इथं नाही परमात्मा. नामस्मरण करता 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 कुठून जातो तो? या तोंडातून कुठं जातो? इथं. आणि इथून कुठं जातो? हृदयात. हृदयातून कुठं जातो? बेंबीजवळ. बेंबीला झटका बसतो, आणि त्याच्या पलीकडे तो आहे. त्याच्या पलीकडे ते आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाची ओळख म्हणजेच प्रगट दिन. कळलं का सर्वांना? हा. तर त्या कारण देहाविषयीच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? विश्लेषण करायचं आहे. कारण देहाचं आपल्याला काय करायचं आहे? निरसन करायचं आहे. मग स्थूल देह हाडामासाचा आणि सूक्ष्म देह त्याच्या आतमध्ये असलेला, तर या दोन देहाचा तू साक्षी आहे. जो आत्मा आहे ना, मेल्यानंतर जो आत्मा आहे तो शरीर सोडून जातो. तो आत्मा या स्थूल देहाचा आणि याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म देहाचा साक्षी आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जागृत अवस्थेत एकटे जरी असले, चोट्टे धंदे गेले, तरी तो आत्मा जागृत आहे. बरोबर आहे. तुम्ही काय केलं, एकटं असल्यानं तुम्ही काय केलं हे तो जाणतो. तुम्ही कसे वागले, किती पाप केलं हे तो जाणतो. कारण आत्मा, तुमच्या आतमध्ये असलेला आत्मा हा साक्षी आहे. बरोबर आहे. म्हणून पाप पुण्याचं गाठोळ आहे. बरोबर आहे. कारण स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन देहाचा साक्षी कोण आहे? कोण आहे? आत्मा आहे. तू ते दोन देह नाही. म्हणजे आपण स्थूल देहही नाही आणि सूक्ष्म देहही नाही. याच्या पलीकडे जो आत्मा आहे, तो आत्मा आपलं स्वरूप आहे. बरं, एवढं जाणल्यानं आपल्या ठिकाणी असलेलं विपरीत ज्ञान नाहीसं होणार नाही. लक्षात घ्या. स्थूल देहाचं निरसन झालं, सूक्ष्म देहाचं निरसन झालं. एवढं झाल्यानंतरही आपल्या ठिकाणी असलेलं जो विपरीत ज्ञान आहे, त्या विपरीत ज्ञानाचा निराश होत नाही. तुमच्या ठिकाणी असलेला संशय, तुमच्या ठिकाणी असलेला गैरसमज हा मावळत नाही, नाहीसा होत नाही. तुमच्या ठिकाणी असलेला भ्रम नाहीसा होत नाही. काय लावलं बुवा या बुवानं, गोष्ट सांगत नाही, काही नाही काही नाही. ऐका नाही. कीर्तन आम्हाला फक्त गोष्टी, एक गोष्ट घेतली की झालं. एका तासाचं 1.5 तासाचं कीर्तन, टकमा 1.5 पैसा, काळा 5,000 रुपये. ऐका नाही. इथं कीर्तन नाही, इथं ज्ञान आहे. ज्या ज्ञानाच्या द्वारे आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचता येते ते ज्ञान आहे. इथं नुसत्या गप्पा नाही. बरोबर आहे. मग स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन देहाचा जो साक्षी आहे तो आत्मा आहे. पण आत्मा या दोन देहाचा साक्षीचा अभ्यास झाल्यानंतर सुद्धा तिसरं जे ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान आहे. तो असलेला गैरसमज आपल्याला आज नाहीसा करायचा आहे. त्याच्याकरता आजचा सत्संग आहे. बरोबर आहे. जे ब्रह्माच्या अधिष्ठानावर, कारण स्थूल देह आणि सूक्ष्म देह ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. या दोन देहाचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्मा आहे. कारण ईश्वरानं स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन देहाची रचना केली. हा स्थूल देह आहे, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. भगवंताने या दोनही देहाची रचना केली. तो देह म्हणजे मी,
असा भ्रम आम्हाला होतो की हा देह म्हणजे मी, हे शरीर म्हणजे मी, असा आम्हाला काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. पण हा भ्रम खरा आहे की खोटा आहे? खरा आहे की खोटा आहे? अरे बोला ना, मोठ्यानं म्हणा. हा, आमचे फाटकं बंद आहे, मोठ्यानं म्हणा. मग स्थूल देह मी नाही, बरोबर आहे. तर त्या त्या देहाहून विलक्षण असलेल्या आत्म्याच्या ज्ञानाने तो नाहीसा होतो. हा जो स्थूल देह आहे, आत्म्याच्या ज्ञानानं तो नाहीसा होतो. कारण आत्मा हा जाणता आहे, आत्मा हा सर्वसाक्षी आहे. म्हणून त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. अन्यथा ज्ञानाचा निराश म्हणजे जे विपरीत ज्ञान आहे, हा झाला स्थूल देह, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, आणि विपरीत ज्ञान म्हणजे कारण देह. लक्षात घ्या. तर या अन्यथा ज्ञानाचा किंवा विपरीत ज्ञानाचा निराश झाल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. आता अन्यथा ज्ञानाचे 9 कारण आहे. अन्यथा ज्ञानामध्ये किती कारण असतात? 9 आहे. बुद्धी आहे, सुख आहे, दुःख आहे, प्रयत्न आहे, इच्छा आहे, द्वेष आहे, संस्कार आहे, पुण्य आहे आणि पाप आहे. अशा प्रकारे हे 9 गुण आहे. हेच अन्यथा ज्ञान, हेच विपरीत ज्ञान. बुद्धी, बोध होणे आणि निश्चय करणे, बुद्धीचं काम आहे निश्चय करणे. नाम घ्यायचं, तुम्हाला नाम घ्यायचं, जीवाचा उद्धार करायचा. बुद्धी निश्चय करते की नाही नाही काही झालं तरी चालते, मला नाम घ्यायचं, म्हणजे निश्चय करणं हे बुद्धीचं काम, बरोबर आहे. मग ही बुद्धी मी ब्रह्म आहे या सत्याऐवजी बुद्धी निश्चय काय करते? मी ब्रह्म आहे हे सत्य त्या बुद्धीला पटत नाही. लक्षात घ्या, बुद्धीला पटतच नाही की आत्मा सत्य आहे. त्या सत्याच्या ऐवजी अन्यथा निश्चय करते, म्हणजे विपरीत ज्ञान निश्चय करते. आणि म्हणून ते नामापासून दूर होतात, नामापासून अलग होतात. नाम त्यांना आवडत नाही. कारण तिच्यावर अनेक पूर्वजन्माचे संस्कार असतात. या अन्यथा ज्ञानावर अनंत जन्माचे संस्कार आहे, आणि ते संस्कार नामाशिवाय बाद होत नाही. मग ते संस्कार नाहीसे होण्याकरता, अनंत जन्मीचे संस्कार नाहीसे होण्याकरता नाम आहे, बरोबर आहे. मग त्याचा नाश हाच मोक्ष. लक्षात घ्या, त्याचा नाश हाच मोक्ष. विपरीत ज्ञान किंवा अन्यथा ज्ञान याचा नाश होणं म्हणजे मोक्ष मिळवणं, हा वैशेषिक सिद्धांत आहे. तुम्ही काय म्हटलं की बा स्थूल देहाचं ज्ञान झालं, सूक्ष्म देहाचं ज्ञान झालं, आता आपल्या जीवाचा उद्धार होईल, आपण मोक्षाचे अधिकारी होऊ, नाही काय. पण या अज्ञानाचा निराश झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. तुमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, या अज्ञानाचा निराश होणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. हा सिद्धांत पक्षाचं म्हणणं आहे. एक आहे वैशेषिक सिद्धांत, दुसरा आहे सिद्धांत पक्ष आत्मज्ञान, बरोबर आहे. मग हे अज्ञान, मूळ अज्ञानामुळे जीवात्मा हा मूळ आत्मस्वरूप असूनही 2 देहाच्या बंधनात जखडलेला आहे. हे जे अज्ञान आहे, कोणतं अज्ञान? अन्यथा ज्ञान किंवा विपरीत ज्ञान, त्याला कारण देह म्हटलेलं आहे. मग हे जे ज्ञान आहे त्यालाच आम्ही ज्ञान म्हणतो, पण वास्तविकता ते आहे अज्ञान. मग अज्ञान या मूळ कारणामुळे जीवात्मा हा मूळचा आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, पण या 2 देहाच्या बंधनामध्ये तो अडकलेला आहे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्याखेरीज बंधनातून सुटका नाही. कोणाची? अज्ञानाची निवृत्ती. मध्ये अज्ञान कशाला म्हणता पहा,
स्थूल देह आणि सूक्ष्म देह याचं आम्हाला ज्ञान झालं, परंतु जे खरं खरं अज्ञान होतं ते होतं सुसुप्ती अवस्थेमधील कारणदेह. कारणदेहाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बंधनातून सुटका नाही. कारण निवृत्त होतात, बरोबर आहे, कार्यसुद्धा खलास होऊन जाते. कारण खलास झालं की कार्यसुद्धा खलास होते, आणि कार्य खलास झालं की पुन्हा कार्य करायचं काम नाही, जन्म मरणाला यायचं काम नाही. म्हणून हे अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही, जोपर्यंत कारणदेहाचं ज्ञान आम्हाला होत नाही तोपर्यंत संसाराचं बंधन कधीच सुटणार नाही. त्याच्याकरता कारणदेह आहे. मग कोणता कारणदेह? कारण स्थूल देहाचं ज्ञान झालेलं आहे, याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म देहाचं निरसन झालेलं आहे, पण त्याच्या आतमध्ये असलेला आणखीन एक देह आहे, तो आहे म्हणजे कारणदेह. त्याला अज्ञान देह म्हटलेलं आहे, त्याला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे, बरोबर आहे. याची निवृत्ती करणं हे महत्त्वाचं आहे. तोपर्यंत संसाराचं बंधन सुटणार नाही. बरं, शब्दज्ञानानं अज्ञान क्षणभर दूर होईल. हो, कीर्तन आहे का, प्रवचन आहे का, पारायण आहे का, सप्ते आहे का, तीर्थयात्रा करा, अमुक करा, ढमुक करा आणि टमुक करा, बरोबर आहे. याच्यामुळे काय होईल? शब्दज्ञानानं ते शब्द कानावर पडतील, परंतु अज्ञान दूर झाल्यासारखं वाटेल, पण ते दूर होत नाही. कारण कालांतरानं शब्द विसरतात. कालांतराने शब्द विसरतात. आज मी जे गोष्ट सांगून राहिलो हे कालांतराने विसरून जाते, बरोबर आहे. आणि पुन्हा ते शब्द विसरल्यानंतर पुन्हा अज्ञानाची ताकद वाढते, आणि अज्ञानाची ताकद वाढली की पुन्हा संसार बंधन आहेच, नाही म्हणायची सोय नाही, बरोबर आहे. म्हणजे हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान चारही बाजूंनी त्याची ताकद वाढवते. कारण जीव आणि आत्म्याच्या ऐक्यातून दृढ आणि अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव वाचून आत्म्याचं अज्ञान निवृत्त होणार नाही. जीव आणि आत्मा याचं ऐक्य झाल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. देव आणि भक्त याची मिठी पळल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होणार नाही. नुसतं म्हणून जमेल काय? देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. हे म्हणून जमेल काय? नाही. नुसतं चाललं आमचं म्हणणं, चालला हरिपाठ म्हणत राहा आणि मला तसेच. हरिपाठात काय आहे, काय गुजे आहे, संताशिवाय कळणार नाही. देव आणि भक्त, आत्मा आणि परमात्मा याची मिठी पळणं म्हणजे आत्मज्ञान. आणि ते आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय, अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय, प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्या अज्ञानाची निवृत्ती होत नाही, आणि त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही. म्हणून ज्या अज्ञानाच्या आवरणामुळे, बरोबर आहे, स्वरूपाचं प्रकाशन होत नाही. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, मग त्या अज्ञानाचं जे आवरण आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वरूपाला विसरून गेलो, आत्मस्वरूपाला आम्ही विसरून गेलो, त्याचं प्रकाशन काही झालं नाही. मग हे अज्ञान कसं जाणायचं, अज्ञान कसं ओळखायचं, त्याचं स्वरूप कसं ओळखायचं, आणि हे ओळखण्याकरता सद्गुरू म्हणतात, हे शिष्या, मी तुला एक प्रश्न विचारतो. गुरु शिष्याचा संवाद. तसा संवाद तर कोणी केला नाही, कधी करणार नाही, पण शास्त्रानं केलेला आहे. जे मोठे मोठे संत होऊन गेलेले आहे त्यांनी प्रश्नोत्तर रूपानं शास्त्र तयार केलं आणि ते आपल्या पुढे मांडलं समजण्याकरता, नुसतं वाचण्याकरता नाही.
बरोबर आहे. मग प्रश्न उत्तर, बरोबर आहे, त्या उत्तराच्या निमित्ताने तुला कळेल. बरोबर आहे. आता स्थूल देह आणि लिंग देह, हा देहापेक्षा तू वेगळा आहे. म्हणजे हा जो आहे हा स्थूल देह आहे आणि याच्या आतमध्ये असलेला लिंग देह आहे. किती देह झाले? 2 देह. या दोनही देहापेक्षा आत्मा कसा आहे? अलग आहे. बोल, कोण बोलते? ऐ हां हां, स्थूल देह आणि लिंग देह या दोनही अवस्थापेक्षा, दोनही देहापेक्षा आत्मा कसा आहे? अलग आहे, नाही काय? कारण स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोनही देहाला आत्मा जाणतो. तुम्ही जागृतावस्थेत आहे, तुम्हाला स्वप्न पडलं, हे कोण जाणते? आत्मा जाय. तुम्ही जागृतावस्थेत आहे, तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं हे कोण जाणते? आत्मा जाणते. कारण तो आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. म्हणून ते या दोन्ही देहाला काय करतो? जाणतो. म्हणजे काय करतो? ओळखतो. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे, नाही काय? हां, यापेक्षा मी अलगच आहे, यापेक्षा मी आत्मा अलगच आहे. ते कळणे, मी देह आहे, मी इंद्रिय आहे, बरोबर आहे, ते ज्ञानाच्या योगानं कळणं, बरोबर आहे, ते ज्ञानाच्या प्रकाशानंच कळते, ते आत्मप्रकाशानंच कळते. तरी मी अमुक आहे अशी नेमकी तुला ज्ञान झालं, मी अमुक आहे असं नेमकं तुला ज्ञान झालं असेल तर मला स्पष्ट सांग. सद्गुरू म्हणतात कोणाला? शिष्याला. अस्पष्ट आणि अदांतरी आणि अंदाजे हा असं ज्ञान मला नको. तुला कोणतं ज्ञान झालं मला स्पष्ट सांग. बरोबर आहे. असा श्री गुरुचा प्रश्न ऐकून शिष्य विचारात पडला. गुरुनं तर असा प्रश्न दिला की बा तू देह नाही, तू सूक्ष्म देह नाही, नाही काय, स्थूल देह नाही, मग तू कोण आहे? आत्मा आहे. बरोबर आहे. मग असा प्रश्न पडल्यानंतर शिष्य विचारात पडला हां की या दोन देहाच्याहून वेगळा असा नेमका मी कोण आहे? स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन्ही देहाच्या अलग असा मी नेमका कोण आहे? मी कोण असावा? मी कोण आहे? बरं आहे, हे जाणून शब्दानं कसा सांगा? बरं, जाणलं तरी शब्दानं सांगता येत नाही. मी आत्मा. अरे, मरणाच्या वेळेला 1000 जण बसलेले असतात त्या मळ्याभोवती, पण तो केव्हा निघून जातो हे एकालाही कळत नाही. कळते काय? इतका तो आत्मा सूक्ष्म आहे आणि तो आत्मा तुमचा देह चालवतो. स्थूल देह चालवतो, सूक्ष्म देह चालवतो आणि त्याच्यानंतर तिसऱ्याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे आणि त्याच्याच करता आपण इथं जमलो. हे कळलं तर रविवारचं कळेल, नाही तर आणि रविवारी याच्यातले काही येणारही नाही. चाटा मारतील, चाटा मारणारे भक्कम आहे, ते काही सांगू नका. हां, जे चाटा मारतात ते हसतात, आहे का नाही? हां, चालला विचार, चालला विचार. बरोबर आहे. मग शिष्य सांगतो काय? शिष्य काय सांगतो? पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. बरोबर आहे. मी नाही. कारण हे शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा देह निर्माण झाला. तुम्हाला जो तुमचं शरीर दिसते ना, हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे. पण या पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जो देह, या देहापेक्षा मी कसा आहे? आत्मा अलग आहे. माझा आणि या देहाचा काहीही संबंध नाही. या सर्वात स्थूल पंचमहाभूताचे पंचीकृतचं अंश म्हणजे 5चे 5, 5 5 25. पहा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचमहाभूतापासून शरीर काय झालं? तर एकेका पृथ्वीचे 5 गुण आहे, पाण्याचे 5 गुण आहे, अग्नीचे 5 गुण आहे, हवेचे 5 गुण आहे, आकाशाचे 5 गुण आहे. म्हणजे 5 5 किती झाले?
पृथ्वीचे कोणते? अरे मेल्यानंतर पृथ्वीतच जातो तो देह, पृथ्वीतच जातो. मग पृथ्वीचे 5 गुण कोणते? हे बा, मांस आहे, केस आहे, नख आहे, नाही काय? अशा प्रकारे हे जे 5 गुण आहे हे काय होतात? पृथ्वीतच चालले जातात. जर कोल्या कुत्र्यानं खाल्लं तर विष्ठेद्वारे जमिनीतच जातात. जाळून टाकलं त्याची राख होते, कुठे जाते? जमिनीतच जाते. या 5 कारणामुळे हा कोणता देह झाला? हा आपलं शरीर झालं, पृथ्वी. आता लागलं पाणी. तुमच्या जिभेच्या खाली पाणी आहे की नाही? तुमच्या शरीरामध्ये रक्त आहे, पाणी आहे की नाही? अशा प्रकारे हे पाणीसुद्धा पाण्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर पृथ्वी, आप आणि तेज. तेज म्हणजे अग्नी. तुमच्या आतमध्ये जो जठराग्नी आहे, तुमच्या अंगामध्ये ते उष्णता आहे, ही कोणाचा अंश आहे? त्या अग्नीचा अंश आहे. आता वाऱ्याचा अंश कोणता? चालणे, धावणे, वळणे, इकडे वळणे, तिकडे वळणे, हे कोणाचे गुण आहे? वायूचे गुण. आणि आकाशाचे गुण कोणते आहे? आळस, निद्रा, भय. अशा प्रकारे हे जे गुण आहे, नाही काय, हे गुण आहे आकाशाचे. अशा प्रकारे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून 5 तयार झाले. असा हा पंचकृत देह, पंचमहाभूताचा जो देह आहे पंचीकृत, हा हाडामासाचा देह बनलेला आहे. पण हा देह म्हणजे आत्मा नाही, हा देह म्हणजे मी नाही. आत्मा या देहाहून अलग आहे. बरोबर आहे? कारण हा दिसणार आहे. काय आहे? हा दिसणार आहे. त्याप्रमाणे रक्त, मांस, अस्थि, हाडकं वगैरे या सर्वांचा द्रष्टा म्हणजे आत्मा मी आहे. पंचमहाभूताच्या सूक्ष्म भागातून, पंचमहाभूतापासून हा देह झाला. याची जी सूक्ष्म भाग आहे 5 याच्यापासून लिंगदेह झाला. लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देह झाला की मेल्यानंतर तो आपल्याला सोडून जातो. तो सूक्ष्म देह. तो मी कसा असेल? मी कसा असेल तो? अरे स्थूल देह तर मी नाहीच नाही. पण मेल्यानंतर जो सोडून जातो तो कधी मरत नाही. बरोबर आहे? वासनेच्या रूपानं जो शिल्लक राहतो, बरोबर आहे, तो सुद्धा मी आत्मा नाही. आत्म्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. मग पंचप्राण मी नाही. पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे 5 प्राण आहे. त्याच्यानंतर उपप्राण नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय असे 5 प्राण आणि 5 उपप्राण म्हणजे मी नाही. या 10 प्राणापेक्षा मी अलग आत्मा आहे. मी त्याला जाणतो. म्हणजे आत्मा या सर्व देहाला जाणतो. शब्दादी जे 5 विषय, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, हे सुद्धा मी नाही. मी आत्मा त्याच्यापेक्षा कसा आहे? अलग आहे. ते माझं खरं स्वरूप नाही. या सर्वापेक्षा मी आत्मा अलग आहे. आणि त्या आत्म्याची ओळख आपल्याला झालेली आहे. आणि अशी जर आत्म्याची ओळख झालेली असेल तरच मोक्षाचे अधिकारी, तरच जीवाचा उद्धार होईल. बाकीच्यांचा उद्धार होणार नाही. मग ते दबाडी असो का, शेलगाव असो का, मलकापूर असो का, हैदराबाद असो का, दिल्ली असो का, कोणी हॅट नाही जमणे का हो. आत्मस्वरूपाची ओळख झाली काय तर उद्धाराच्या गोष्टी बोला. नाही तर नुसते कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ते ऐकून तुमचा उद्धार होणार नाही. पुण्य भलं होईल, उद्धार नाही होणार. उद्धार होणार नाही. तुम्हाला कर्माच्या द्वारे जन्म घ्यावाच लागेल आणि दुःख भोगावंच लागेल आणि 17दा मरावं लागेल. मरत जा, येत जा, मरत जा, येत जा, मरत जा. पाहणं सुखी. अरे जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाय. अरे कोणी आहे का जगात सुखी? जन्माल्यापासून आतापर्यंत तुमच्या मागे सुख आहे का दुःख आहे? बोला बोला. सुखी आहे का दुःखी आहे? सुरुवात होते आईच्या गर्भापासून. तो गर्भ सुखी का दुःखी? अरे बोलत जा. दुःखी.
मासामध्ये राहावं लागते, किड्यामध्ये राहावं लागते, त्याला 9 महिने खितपत पडावं लागते आतमध्ये गर्भाशयात. दुःखच आहे. बाहेर पडल्यानंतर, अरे बाहेर पडल्यानंतर बाहेर निघाला की इंजेक्शन डँग टँग टँग पहिल्याच दिवशी घ्या. सुख दुःख बोला. त्याच्यानंतर जसा जसा मोठा होतो, शिक्षणाचं ओझं डोक्यावर आहेच. त्याच्यानंतर लग्न होते, बायको येते, किती दिवस. अरे पुन्हा पोरं झाले की दुःख आहे, पुन्हा म्हातारा झाले की दुःख आहे. डोळ्यानं दिसत नाही, माझ्यासारखे कानानं ऐकू येत नाही, टोंगळे दुखतात, चालता येत नाही, बसायला खुर्चीच पाहिजे, खायला खुर्चीच पाहिजे. ओ हो, मज्जाच मज्जा. सुख दुःख, सुख दुःख, दुःख. सुखी कोणी नाही रे बाबा. नामाशिवाय सुख मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि ते नाम काही आम्हाला पटत नाही, कारण अंगात येते, माणसं घुमतात, गडबड लोळतात. कोण म्हणते असं, इथं बसणारा ठोंब्या माझ्यासारखा बुवा कीर्तनकार भागवतकार, कारण त्यालाच माहित नाही आत्मा काय आहे. तो दुसऱ्याला काय सांगेल? हा, अरे सांगेल का दुसऱ्याला? तो हे ऐकू येते की नाही? तोंड कुणीकडे आहे काय? हा हा. तर मी आत्मा आहे, हे स्थूल देह सूक्ष्म देह माझे नाही. बरोबर आहे. त्या ज्ञानेंद्रियाचा हे निश्चितपणे माझे स्वरूप नाही. अंतःकरण पंचक हे आहे, ते माझ्याकडून प्रकाशित होतात. बरोबर आहे. माझ्याकडून म्हणजे आत्म्याकडून प्रकाशित होतात. मन, संकल्प, विकल्प, विचार करणे, बुद्धी, निश्चय, चित्त, चिंतन यापैकी मी नाही. मी याच्यापेक्षा आत्मा अलग आहे. बरोबर आहे. पुढे बसा, पुढे बसा, पुढे या, पुढे बसा. प्रमोद भाऊ जा, बसा पुढे. हां हां. मग मी अहंकार नाही, मी म्हणणारा नाही. मी म्हटलं तर काय आलं? मी म्हटलं तर देह आला. मग ह्या मीच्या आतमध्ये जो आहे, जो मी आहे, जो आत्मा आहे, त्याला ओळखा. त्याचा द्रष्टा आहे, या देहाचा द्रष्टा मी आहे. स्थूल देहाला डोळ्यांनी स्पष्ट दिसणारा आकार, म्हणजे हे डोळे स्थूल आहे. आता या डोळ्यांना स्पष्ट आकार दिसतो. पहा, मी डोळ्यानं काय करून राहिलो? पाहून राहिलो. सारं जगत मी डोळ्यानं काय करून राहिलो? पाहून राहिलो. जन्माल्यापासून आतापर्यंत काय करून राहिलो? भोकऱ्या डोळ्यानं पाहूनच राहिलो. अरे पाहून राहिले की नाही? झोपू नका. पाहून राहिले की नाही तुम्ही? हां, कशानं पाहून राहिले? या स्थूल देहानं. बरोबर आहे. जो लिंग देह आहे याच्या आतमध्ये, तो आत जाणणारा आहे, तो जाणवणारा आहे. कसे झाले तरी त्याचा जाणता असल्याने लिंग देह सुद्धा मी नाही, सूक्ष्म देह सुद्धा मी नाही. मग खरा मी निराकार आहे. आत्मा कसा आहे? निराकार आहे. आत्म्याला आकार नाही, तो निर्गुण आहे, निराकार. जसा भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, तसाच आत्मा निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. तो दिसत नाही, कारण आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. लक्षात घ्या. आम्ही आत्मा अलग समजून परमात्मा अलग समजतो. आत्मा आणि परमात्मा अलग नाही. आमचा हरिपाठ सांगते, एक हरी आत्मा जीव शिव सम. नुसतं म्हणाय करताय काय? अरे त्या आत्म्यालाच हरी म्हटलं, आत्म्यालाच राम म्हटलं, आत्म्यालाच विठ्ठल म्हटलं, आत्म्यालाच शिव म्हटलं. हां,
हे सर्व एकच आहे, कोणत्याच प्रकारचा भेद नाही. मग खरा मी निराकार आहे, बरोबर आहे. आणि या दोन देहाचा तटस्थ साक्षी आहे. ह्या जो स्थूल देह आहे, या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, या दोनही देहाचा मी साक्षी आहे. हे सर्व खरं असलं तरी नेमका मी कोण हे मला समजत नाही. पहा किती लांब आहे तो, किती लांब आहे, किती लांब आहे, ऐका जवळ. म्हणून लोक देवाला दुरूनच हात जोडतात. देवा तिथं कधी मंदिर असलं ना, रस्त्यानं जर चालले, तो म्हणते तू तिकडे मी इकडे, काय घेणं देणं नाही त्याला. काय कठीण आहे रे बाबा. टोपी तिरपी आहे काय सांगत जा. हां हां मग नेमका मी कोण हे मला समजत नाही. अशा प्रकारचा विचार करून श्री गुरुच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला मिळत नाही. गुरुनं तर प्रश्न विचारला की का रे बाबा नेमकं तू कोण, आपल्याला त्याचं उत्तर काही मिळत नाही. हे पाहून त्याने श्री गुरूंनाच प्रश्नाचं उत्तर देण्याची हे बा नेमकं मी कोण हे मला कळत नाही, आता तुम्हीच सांगा मी कोण, अशी प्रार्थना त्या शिष्यानं सद्गुरूजवळ केली. आणि हे गुरुदेवा, माझे स्वरूप माझ्यापासून लपून राहिलेलं आहे. हो, तुमचं स्वरूप तुमच्यापासून लपून राहिलेलं आहे. लपून आहे का उघडं आहे? हो बोलत जा, लपून आहे का उघडं आहे? अरे तुमचं स्वरूप तुमच्यापासून लपून आहे का उघडं आहे? अरे लपून आहे. हो लपून आहे की उघडं आहे? लपून आहे, लपून. कोणी जरा म्हटलं का हो आत्मा कुठे आहे, दाखवा बरं, दाखवा ना. मग लपलेला आहे की उघडा आहे? मग हे सांगता नाही, कठीण आहे. हा लपून आहे ना तो. अरे तुम्हाला तोंड दिसेल, हातपाय नाक डोळे दिसतील नाही काय, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह दिसेल, पण तो आत्मा दिसणार नाही, कारण तो लपून आहे. आणि त्याला पाहणं या मनुष्य जन्माचं सार्थक आहे. बरोबर आहे. ते मला उजेडात आणून दाखवा, मला माझं स्वरूप उजेडात आणून दाखवा. नेमकं मी कोण आहे हे मला सांगा. हे गुरुराया, जो मी या सर्वांना जाणतो, स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह या सर्वांना मी जाणतो, पण माझी मलाच जाणत नाही, माझं मीच मला जाणत नाही. मी तर आत्मा आहे, पण मीच मला जाणत नाही. त्या मलाच माझीच मला भेट करून द्या, माझीच मला भेट करून द्या. मी कोण, माझी मला भेट झाली पाहिजे. मी आहे आत्मा, मग माझीच मला भेट झाली पाहिजे, ते करून द्या, असं शिष्यानं गुरुला सांगितलं. मला माझ्या आत्मस्वरूपाचा अनुभव द्या. नेमकं माझं आत्मस्वरूप काय आहे, मला त्याचा अनुभव आणून द्या. त्यावेळेस सद्गुरुनाथ म्हणतात, तू तुझ्या दोन देहांना जाणले. म्हणजे तू स्थूल देहाला जाणलं, याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म देहाला जाणलं, तरी तुझ्या आत्मेविषयीचे अज्ञान अजून दूर झालेले नाही. तू या स्थूल देहाला जाणलं, याच्या आतमध्ये मेल्यानंतर जो सोडून जातो सूक्ष्म देह किंवा लिंग देह याला जाणलं, स्थूल देहाला जाणलं, सूक्ष्म देहाला जाणलं, पण बाबा रे तरी सुद्धा आत्म्याविषयीचं तुझ्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे, हे अज्ञान अजूनही दूर झालेलं नाही. दोन देह जाणले, पण तिसरा शिल्लक आहे ना, मग त्याला जाणा आणि मुक्त व्हा. आला पुन्हा प्रश्न, कसं जाणा? त्याच्याशिवाय आत्मस्वरूपाची ओळख नाही. खरे तर तू ज्ञाता असूनही स्वतःला जाणत नाही. अरे तू आत्मा आहे, आत्मा तो सर्व ओळखतो, मग खरा असून बी तू जाणत नाही स्वतःला. तू आत्मा आहे, तू एवढा ज्ञाता आहे आणि स्वतःला जाणत नाही. अरे हेच तर अज्ञानाचं लक्षण आहे, यालाच अज्ञान म्हणतात. तू आत्मा आहे, मग तू तुला जाणत नाही. अरे प्युअर अज्ञान तुझ्या ठिकाणी आहे, त्याला जाण. मग जोपर्यंत हे अज्ञान नाहीसं होत नाही ना,
तोपर्यंत मुक्त नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. कारण मी जाणत नाही, मी जाणत नाही. हे जाणणे तरी तुझ्या वाचून कोणाला आहे? मी जाणत नाही. हे बा, मी जाणत नाही, मी ओळखत नाही. तर हे ओळखणं तुझ्या वाचून कोणाला होणार आहे? हे जाणणं तुझ्या वाचून कोणाला होणार आहे? हेच तर खरं खरं तुझं अज्ञान आहे. आणि या अज्ञानाचं ओझ तू विनाकारण आपल्या डोक्यावर घेऊन जन्मोजन्मी ते वाहत आहे. बरोबर आहे? कोणतं अज्ञान? मी जाणत नाही. अरे मी जाणत नाही ही तुला समजते, मग हे ज्ञान की अज्ञान? बोला 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 बोला. मी जाणत नाही. ऐकून घ्या, ऐकून घ्या, शब्द घ्या. मी जाणत नाही. बरोबर आहे? हे तुझ्या वाचून कोणाला समजणार? मग मी जाणत नाही हे अज्ञान की ज्ञान? बोलत जा, बोलत जा. हा हा, मी जाणत नाही हे ज्ञान की अज्ञान? हट, तुम्हाला ज्ञान आहे, मी जाणत नाही हे एवढं तर ज्ञान झालं की नाही? अरे मी जाणत नाही म्हणजे ज्ञान आहे ना तुमच्या ठिकाणी? अज्ञान आहे का ते? बोलत जा. अजून कळलं नाही का तुम्हाला? अरे रामा रामा, अजून कळलं नाही का तुम्हाला? पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो. हे बा, ऐकून घ्या. स्थूल देह, सूक्ष्म देह मी नाही, एवढं समजलं? आता जो तिसरा देह आहे, कोणता? कारण देह, मी जाणत नाही. मग आता मी जाणत नाही, बरोबर आहे? हे कोणाला कळलं? आत्म्याला कळलं. मी जाणत नाही हे ज्ञान झालं की अज्ञान झालं? कारण आत्म्याची तर ओळख नाही, आत्म्याची ओळख नाही. मग मी जाणत नाही, हे तर ज्ञान आहे की नाही? बा मी जाणत नाही. अरे हो, तू एवढं तर ज्ञान आहे, तू जाणत नाही एवढं तर ज्ञान आहे की नाही तुला? मग त्याला जाणणं, त्याला जाणलं की ती आत्मस्वरूपाची ओळख. भाषा कसं सांगा आता? हाय एक आता कळून राहिलं काय? बरं, अजून अजून कळेल याच्या पुढे पहा. आता हे जरा याच्यातले निम्मे लोक संभ्रमात आहे. मी मला जाणत नाही, मी मला जाणत नाही हे अज्ञान तू घट्ट घट्ट धरून बसला. मी मला जाणत नाही हे अज्ञान तुझ्या ठिकाणी आहे. मग मी जाणत नाही हे तरी ज्ञानच आहे की नाही? मी जाणत नाही, अरे हे तर ज्ञानच आहे ना. तुमचं डोकं ठिकाणावर आहे म्हणून तुम्ही काय म्हणता? अरे मी जाणत नाही, म्हणजे ते ज्ञान आहेच की नाही? ते ज्ञान आहेच की नाही? जर ज्ञानच नसतं तर प्रश्नच नसता. बरोबर आहे? मी जाणत नाही हे ज्ञानच आहे की नाही? ज्ञानच आहे. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला ते समजून सांगावं कसं? मी जाणत नाही, लक्षात घ्या, मी जाणत नाही एवढं ज्ञान तुम्हाला आहे. आता तुम्ही म्हटलं बा मी जाणत नाही, अरे मी जाणत नाही पण एवढं तर ज्ञान आहे की नाही तुम्हाला की मी जाणत नाही? एवढं तर ज्ञान आहे की मी जाणत नाही, मग ते ज्ञानच झालं ना. अज्ञान कशाचं? जर ज्ञान असतं तर आत्मस्वरूपाची ओळख झाली असती. पण तुम्ही खाली आले, तुम्ही खाली आले. ते ज्ञान आहे पण काय आहे? अज्ञान आहे.
बरोबर. पहा, हे तरी ज्ञानच नव्हे का? मला कळत नाही हे कळणे नव्हे काय? हे तुझ्यापासून कोणाला कळणार? हां, म्हणून अज्ञानाच्या ज्ञानाला तुझ्या अंतरात्म्याच्या म्हणजे कुटस्थ चैतन्याचेच अधिष्ठान आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी मी जाणत नाही हे जे अज्ञान आहे किंवा याला ज्ञान म्हणतात, हे जे ज्ञान आहे हे तुझ्या अंतरात्म्याच्या चैतन्याचे चेतनेचे काय आहे? अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे मुख्य आहे. चैतन्य मुख्य, आत्मा मुख्य. पण तुम्ही खाली येता आणि काय म्हणता? मी मला जाणत नाही. म्हणजे तुम्ही खाली आले. जरी तुम्हाला समजलं की मला समजलं, मी मला जाणलं नाही, एवढं ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान अज्ञान आहे. अजून समजेल. पहा, हे न कळणे, हे जो प्रत्यक्ष भ्रम तुला झालेला आहे त्याचे अधिष्ठान अचेतन. त्याचं अधिष्ठान अचेतन आहे. मी मला जाणत नाही, अरे हे अचेतन आहे. अचेतन म्हणजे जड, जड म्हणजे दगडासारखं, असे कधी म्हणता येणार नाही. चेतन जीवाला भ्रमरूप स्वप्न पडते. जीव कसा आहे? चेतन आहे का नाही? मग त्या चेतनरूप जीवाला काय पडते? स्वप्न पडते. आणि या भ्रमाला चेतन आत्म्याचं अधिष्ठान आहे. आत्म्यामुळे तो भ्रम नाहीसा होतो. चेतनेमुळे, चैतन्यामुळे भ्रम नाहीसा होतो. कारण आत्म्याचं ते अधिष्ठान आहे आणि ते सत्य आहे. बरोबर आहे. पहा, व्यावहारिक सत्तेतील सत्य असलेल्या रज्जूवर, आता एक उदाहरण दिलेलं आहे. इकडे तिकडे पाहू नका, नंतर पाहू आपण. प्रवचन झाल्यावर पाहू. तिकडे कोण बाया येतात, माणसं येतात. इकडे पहा. हां, व्यावहारिक सत्तेतील सत्य, व्यावहारिक सत्ता म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला, व्यवहार करतो तो. हां, कोणताही व्यवहार करतो तो. तर सत्य असलेल्या रज्जूवर जीवाला सर्पाचा भ्रम होतो. सत्य असलेल्या रज्जूवर जीवाला सर्पाचा भ्रम होतो. सर्पावर रज्जूचा भ्रम होत नाही. सर्पावर रज्जूचा भ्रम होत नाही. सर्प जर आपल्याला दिसला तर तुम्ही कधीच म्हणणार नाही की हे दोरी आहे. बरोबर आहे. सर्पावर रज्जूचा भ्रम होत नाही. म्हणजे कल्पितावर सत्याचा भ्रम होत नाही. कल्पितावर जे आपण संकल्प विकल्प करतो, जो काय म्हणतात त्याला, विचार करतो नाही काय, त्या कल्पितावर सत्याचा भ्रम होत नाही. म्हणून मिथ्या अज्ञानावर सत्य अंतरात्म्याचा भ्रम कसा होईल? कारण अचेतन अज्ञानाला मी जाणत नाही. जे आपल्या ठिकाणी मी जाणत नाही का म्हणता तुम्ही? मी जाणत नाही का म्हणता? कारण तुमच्या ठिकाणी अचेतन अज्ञान आहे. कारण ते अचेतन अज्ञान असल्यामुळे मी आत्मा आहे हे मी जाणत नाही. बरोबर आहे. स्थूल आणि सूक्ष्म मागे सारून, स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे मागे सारायचे. जेव्हा द्रष्ट्याला पाहू लागलास तेव्हा अचानक तुला अभ्यास करणाऱ्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा म्हणजे नामाचा, रूपाचा तुझा आधार तुटला. पुन्हा पहा, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाला मागे सारून म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोनही देहाला मागे सारून तू द्रष्ट्याला पाहू लागला म्हणजे स्वतःलाच, आत्म्यालाच पाहू लागला. तेव्हा अचानक तुझा अभ्यास करणारा सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा आणि नामाचा आणि रूपाचा तुझा आधार तुटला. कारण आत्मस्वरूपाची ज्या वेळेस ओळख होईल
त्यावेळेस अंतःकरण वृत्ती नाहीशी होईल, नामसुद्धा नाहीसं होईल, रूपसुद्धा नाहीसं होईल, स्थूल आणि सूक्ष्म देहसुद्धा नाहीसे होतील. कारण तो संपर्क आत्म्याचा आणि त्या देहाचा संपर्क तुटला. आत्मस्वरूपाची ओळख झाली की बाकी काही शिल्लक राहत नाही. ती निरालंब झाली, कशावर अवलंबून नाही. तो आत्मा कशावर अवलंबून नाही. आणि तसे झाल्याने तू गोंधळून गेलास. तसं झालं, तू गोंधळून गेला. नाम दिलं, नाम घेता 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 तुम्हाला अवस्था झाली. आता अवस्था झाल्यानंतर तुमच्या अंतःकरण वृत्तीचा संबंध तुटला, नामाचा संबंध तुटला. कारण मी नाम घेतो ही आठवत नाही. अरे ते नाम घेतो हे सुद्धा तुम्हाला आठवत नाही. आणि रूप कोणतं दिसते हेही समजत नाही. अनुभव का बिना अनुभव, बोलत जा. ज्यानं नाम घेतलं त्याला अनुभव, ज्याने नाम घेतलं ते फक्त म्हणतात बोर झालं. बरोबर आहे. हां, मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती नाही, नाम नाही, रूप नाही, त्याचा संबंध तुटून जातो. एवढी मोठी भगवंताच्या नामात ताकद आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतो, बाबा रे तू मन हे मीच करी, तुझं मन माझ्या स्वरूपाशी एकरूप कर, म्हणजे तुझी अंतःकरण वृत्ती नाहीशी होईल. नाम दिलेलं नामसुद्धा शिल्लक राहणार नाही, तुझं रूपसुद्धा शिल्लक राहणार नाही. तू माझ्याशी एकरूप होशील, कारण तू निरालंब आहे. आणि म्हणून तू गोंधळून जातोस. आणि म्हणून बुवा म्हणतात, कीर्तनकार म्हणतात, गोंधळ 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 म्हणजेच काय, अंगात येते गडबड, लोळते, काहीतरी या बोदड जादू आहे. गोंधळ गोंधळ. प्रत्यक्ष असा अनुभव ज्याला आला तो सुद्धा गोंधळून जातो. कारण त्याला त्याची अंतःकरण वृत्ती ठिकाणावर नसते. त्याचं नाम सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही. पण नाम सुरू असते की बंद असते, बरं सुरू असते की बंद असते. हा, ते सुरू असते आतमधून, कारण त्याला आत्मस्वरूपाची ओळख झालेली असते. केवढं मोठं गुह्य आहे, केवढं मोठं गुह्य आहे. हा, पण इतक्या लोकांना कळलं. तुम्ही भाग्यवान, जगात भाग्यवान आहात तुम्ही. बाकीच्याला जाऊ द्या, काही गंधन नाही आपल्याला. त्याच्या भाग्यात असलं येतील, भाग्यात नसलं जाऊ द्या, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकू द्या. किती पुण्य करत बसा म्हणा, पुन्हा त्याला जन्म मरण आहेत. तुम्हाला आम्ही तर जिंदगीभर देव 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 करतो, जन्मल्यापासून मरेपर्यंत आमचा देव तर कधी सुटलाच नाही. देव देव तर करूनच राहतो. अरे हो, देव देव करून राहिला, पण तू पुण्य जमा केलं. काय जमा केलं? पुण्य जमा केलं. मग पुण्य जमा केल्यावर तुम्ही जासान कुठं? स्वर्गात. स्वर्गात ओटपर्यंत, जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गात राहाल. आणि पुण्य सरलं की त्याला पश्चाताप होतो. इतका पश्चाताप होतो, इतका पश्चाताप होतो की त्याला जाळायचं काम नाही, स्वर्गात जाळणं नाही पडत. इतका पश्चाताप होतो की त्याचं देहाचं काय होते, पाणी होऊन जाते, सूक्ष्म देहाचं पाणी होऊन जाते. फक्त कर्म शिल्लक राहते आणि त्या कर्मानं पुन्हा त्याला जन्माला यावं लागते. कळलं? जन्ममरण चुकलं काय? जन्ममरण चुकलं काय? जन्ममरण फक्त तुमचं चुकलं. गॅरंटी देते काय एखादा बुवा? गॅरंटी भागवतकारांना कधी गॅरंटी दिली? हां, कीर्तन काय गॅरंटी? आम्ही गॅरंटी देतो. नाम घेतल्यानंतर तुमच्या जीवाचा उद्धार. तुम्ही कधीही मर्रा, उद्धारच आहे. कारण पॉवरफुल वस्तू तुमच्या जवळ आहे. तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला ओळखलेला आहे, बरोबर आहे. म्हणून तुमचा उद्धार, बाकीच्यांचा नाही. म्हणून इथं सांगितलेलं आहे, सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा नामाचा आणि रूपाचा आधार तुटला, ती निरालंब झाली. आणि म्हणून असं झाल्यानं तू काय झाला? गोंधळून गेला. त्याला काही समजलं नाही.
मी काय इथं बसलो का काय झालं, काय झालं, नाम घेऊन राहिलो का नाही राहिलो, कुठं बसलो, काय काही समजलं नाही, त्याला गोंधळून गेला. तसे म्हटले तर ज्ञान ही कायमची अवस्था आहे. कोणती अवस्था ज्ञानी? कायमची. ज्या अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही, काय, ज्या अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही, अज्ञानाला स्वतःची सत्ता नसते. कारण अज्ञान हे खोटं असते, अज्ञान हे मिथ्या असते. अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही. त्या अज्ञानानंच जगाला गिळून टाकलेलं आहे. म्हणून ही परिस्थिती आहे जगात, ही परिस्थिती आहे. युक्रेन रशियाचं युद्ध, इराण इस्रायलचं युद्ध, बरोबर आहे, भारत पाकिस्तानचं युद्ध, आणखी काय काय कोणत्या देशाचं युद्ध. आणि एक वेळ अशी येईल बॉम्ब टाकलं की सर्वजण खलास, कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून कल करे सो आज, आज नाही हीच बखत निकल जाएगा, श्वास तो करेगा. काय करायचं ते आत्ताच करा. तो म्हणजे पाहू, नाम घ्यायचं काय घेऊ, हा कधी मरण येईल हे सांगता येत नाही. त्याच्याकरता काय करायचं ते आत्ताच नाम घ्या, तरुण जा. पण टकोऱ्यात बसेल तेव्हाच की नाही, पण टकोऱ्यात बसत नाही, हेच मोठं दुर्दैवी काम आहे. खरं का खोटं बोलत जा. का बरोबर आहे की नाही? हां, मग या अज्ञानानंच कळत नाही म्हणून अज्ञानानंच जगाला काय केलं, गिळून टाकलं. पानं जगाला गिळलं, जगाला. त्यातल्या त्यात भारताला गिळलं. पण त्यातल्या त्यात भारतात अजून शिल्लक आहे आणि महाराष्ट्र संताची भूमी आहे. म्हणून सर्वात जास्त भाग्यवान महाराष्ट्र आहे. किती कठीण परिस्थिती आली तरी महाराष्ट्रातले फक्त नामधारकच वाचतील, बाकीचे मरतील. लक्षात घ्या. कारण तिथं नाम आहे, तिथं संरक्षण करणारा तो आहे. आणि बाकीचे म्हणते देव आमचं संरक्षण करीन, तो येणार नाही, तो रिकामचोट नाही. कोण? देव. कारण तिथं नाहीच ना तो. कारण तुम्ही त्याला आपल्या आतमध्ये कोंडलंच नाही ना, तो बाहेरच आहे ना. आली काय तुझ्यावर? बरी झाली आली, मी चाललो. या टोले कोण म्हणेल? देव म्हणेल, आहे का नाही? पा समजून राहिलं काय? हां, ज्या अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही त्या अज्ञानाने तुला काय केलं? गिळून टाकलं. याच अज्ञानाला एक आविष्कार आहे. पण हे तरी जाणणारा ज्ञानी तुझ्याशिवाय कोण आहे ते मला सांग. याला जाणणारं तुझ्याशिवाय कोण ते मला सांग. उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे पाण्यातूनच पाण्याच्या पृष्ठभागावर शेवाळ येतो. डबकं आहे ना पाण्याचं, मोठं डबकं आहे, त्या पाण्यावर काय येतो? शेवाळ येतो. कशापासून शेवाळ निर्माण झाला? पाण्यापासूनच. कशाला झाकलं? पाण्यालाच झाकलं. बरोबर आहे. दिसते का खाली पाणी? फक्त शेवाळ दिसतो. आणि हातानं असं केलं की खालचं स्वच्छ पाणी दिसते. आलं कुठून? पाण्यातून. बरोबर आहे. ज्याप्रमाणे पाण्यातूनच पाण्याच्या पृष्ठभागावर शेवाळ जमावे आणि पाणी त्याने झाकले जावे, त्याप्रमाणे आत्मरूप तूच्या सत्तेवर, आत्मरूप तुम्ही कोण आहात? आत्मरूप आहे. आत्मरूप तूच्या सत्तेवर मी जाणत नाही हे अज्ञान निर्माण होते. मी जाणत नाही हे अज्ञान निर्माण होते. त्याने आत्म्यावर आवरण घातलं. मी जाणत नाही असं तुम्ही म्हणता ना, ते ज्ञान आहे. पण ते आवरण घातलं आत्म्यावर, मी जाणत नाही ना. आणि तिथून कारण देहाला सुरुवात होते, अजून सुरुवात झालेली नाही. म्हणून मग तो इथला सत्संग ऐकल्यानंतर कुठं जा,
अं, महाशिवरात्रीला दाताऱ्याला शारदाबाईकडे, बरोबर आहे. हां, जास्त जण जमले तर आपण समोर बसू, अंगावर घेऊन येता, थंडी वाजली तरी चालेल, पण आपल्याला लवकर सत्संग संपवायचा नाही तिथला, बरोबर आहे. आणि सर्वजण या, आणि याच्यातले काही येणार नाही मला माहीत आहे, 2-4 जणच आहे फक्त. हां, कारण याच्या पुढची पायरी कोणती, तिथं कुठं. हां हां, आता हे समजलं का तुम्हाला एवढं. पुढे पाहता, हे अज्ञान स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि अन्यथा किंवा विपरीत ज्ञान, तुम्हाला सांगितलं अन्यथा किंवा विपरीत ज्ञान याच्या उत्पत्तीला कारण आहे. हे जे अज्ञान कशामुळे अज्ञान, हे बा या स्थूल देहामुळे आहे, याच्या आतमध्ये सूक्ष्म देहामुळे आहे, आणि जे विपरीत ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान म्हणजेच कारण देह हे उत्पत्तीला कारण आहे. विपरीत ज्ञानाला कारण हे 2 देह आहे, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, आणि त्या अज्ञानालाच कारण देह म्हणतात. तुमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानालाच कारण देह म्हटलेलं आहे. मग हे झालं सूक्ष्म स्थूल देह, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, आणि त्याच्या आतमध्ये कारण देह. कारण देहाची अवस्था आहे सुसुप्ती. आता तुम्ही जागी आहे, आता थोडक्यात सांगतो, तुम्ही जागी आहे, तुम्ही माझ्याकडे पाहून राहिले, मी तुमच्याकडे पाहून राहिलो, मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले, तुम्ही घरून आले इथं, बरोबर आहे. हां, आता सत्संग झालं की मस्त आहे का नाही, हे समजलं काय, कारण तुम्ही जागी आहात. याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, मेल्यावर सोडून जातो तो, आणि त्याच्या आतमध्ये जो कारण देह आहे, म्हणजे आम्ही जागे आहे हे आम्हाला कळलं की नाही, कळलं की नाही. रात्री तुम्हाला झोपल्यानंतर स्वप्न पडते, स्वप्न पडते, स्वप्न कळते का नाही, कळते का नाही, स्वप्न पडते, कळते ना तुम्हाला. हां, आणि त्याच्यानंतर तिसरी अवस्था आहे, तिथं जागृतीही नाही, तिथं स्वप्नही नाही, तिथं फक्त गाढ झोप. म्हणजे मी कुठं झोपलो हे समजत नाही, मी कुठं आहे हे समजत नाही, माझ्या डोक्यावर 10 लाखाचं कर्ज आहे काय हे समजत नाही, कारण गाढ झोपला, त्याला देहाचं सुद्धा भान राहिलं नाही. मग तो आत्मा त्या ठिकाणी नाही काय, पण त्याला समजत नाही. मी तर प्रत्येकाला सांगतो, लक्षात घ्या, रोज तुम्हाला भगवंताची भेट होते, होते म्हणजे होतेच, रोज भगवंताची भेट होते तुम्हाला, रोज. एक दिवसही असा नाही की भगवंताची भेट झाली नाही. पण आलं, पण या कारण देहामध्ये, हा जो कारण देह आहे, हा कारण देह अज्ञानाचा आहे. तुम्ही गाढ झोपेमध्ये तुम्हाला भगवंत भेटायला येतात, परंतु अज्ञान असल्यामुळे तुम्ही त्या भगवंताला ओळखत नाही, कारण त्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या ठिकाणी अज्ञान आहे. म्हणून भगवंत भेटायला येतात ना, साऱ्या जगाला भेटायला येतात रोज, पण अज्ञानामुळे आम्ही त्याला भेटू शकत नाही, अज्ञान आहे, भेटू शकत नाही. रोज भेटतो तो, रोज. हां, मग ज्या ठिकाणी हे अज्ञान आहे त्या अज्ञानालाच कारण देह म्हटलेलं आहे. आता कारण देह समजलं तुम्हाला, तुमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला कारण देह म्हटलं आहे. स्थूल देह समजलं, सूक्ष्म देह समजलं, आणि स्थूलही नाही सूक्ष्मही नाही, त्या ठिकाणी सुसुप्ती आहे, त्या ठिकाणी कोणता देह आहे, कारण देह. समजलं, कारण देह. हां, आता तिसऱ्या देहाचा अभ्यास सुरू झाला. कोणता देह तिसरा, तिसरा देह कोणता, अरे बोलतच नाही, कारण देह. तुम्हाला पहिलेच सांगलं, मोठ्याने बॉम्बला फाटकं बंद आहे, मला तर ऐकूच येत नाही इतके जण म्हणतात. कारण जगत हा अविद्येचा परिणाम आहे, जग हा अविद्येचा परिणाम आहे, अज्ञान आहे, बरोबर आहे.
व ब्रह्मावरील विवर्त असल्याने जळ चेतनात्मक सर्वदृष्ट सृष्टीचे उपादान कारण हे अज्ञान आहे. जळ असो का चेतन असो, त्या सर्वांचं मुख्य कारण, उपादान कारण म्हणजे अज्ञान. जळ असलं तरी आम्ही ओळखत नाही आणि चेतन असलं तरी आम्ही त्या आत्म्याला ओळखत नाही, चैतन्याला ओळखत नाही. म्हणजेच आमच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. मग हा जो अज्ञान रूप कारण देह आहे, याच्यात शंकाच नाही. तुम्ही सुसुप्ती अवस्थेमध्ये आहे म्हणजेच कारण देहामध्ये आहे. तुम्हाला ओळखत नाही, कारण कारण देह आहे तो. काहीच नाही, गाढ झोप लागते. मग गाढ झोप लागली कसं समजते? ज्या वेळेस सकाळी उठता, हा काय मस्त झोप लागली, काही गाढ झोप लागली असं म्हणता की नाही तुम्ही? हां, म्हणजे तुम्हाला समजत नाही मी झोपलो का नाही, पण सकाळी आपोआपच तुम्हाला जाग येते. मग आपोआपच जागी करणारा कोण? आत्मा. त्या आत्म्यापर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. या तीन देहाच्या जखळामध्येच आम्ही, बंधनामध्येच काय गुटक्या खात आहो. तीन देहाच्या हिच्यामध्ये बंधनात आपण अडकून पडलेलो आहोत. म्हणून चौथा जो देह आहे, या देहाची आम्हाला ओळखच नाही. म्हणून हा जो तुझा अज्ञान रूप कारण देह आहे, हा कारण देह सुद्धा तू नाही. या तीनही देहाच्या, स्थूल सूक्ष्म आणि कारण, या तीनही देहाचा तू पलीकडे आहे. तू या तीनही देहाचा साक्षी आत्मा आहेस. कारण तू देहविरहित आहे. तुझ्या ठिकाणी जो आत्मा आहे, या आत्म्याला देह नाही, देह विरहित आहे. एवढा बारीक आहे तो, एवढा बारीक आहे. किती बारीक आहे आत्मा, किती बारीक आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, कुसळ माहीत आहे? कुसळ. त्या कुसळाचा शेंडा घ्या आणि त्याचे 6 अब्ज 625 तुकडे करा. त्या कुसळाच्या शेंड्याचे करा करा करा. तिच्यातला एक भाग म्हणजे आत्मा. एवढं तुमचं स्वरूप आहे आणि एवढे हिच्यावर एवढा मोठा देह चालतो. बमचा बम देह चालतो तिच्यावर. इतका सूक्ष्म आहे तो. म्हणून तो मेल्यानंतर मरायच्या वेळेला कोणाला दिसत नाही, कारण तो देह विरहित आहे. त्याला देहच नाही. भाषा कळून राहिली काय? त्याला देह नाही, तो देह विरहित आहे. म्हणजेच तू स्वतः ब्रह्म आहे. कारण आत्मा आणि ब्रह्म अलग नाही. कोणी त्याला आत्मा म्हणते, कोणी त्याला ब्रह्म म्हणते, कोणी त्याला विठ्ठल म्हणते, कोणी त्याला राम म्हणते, कोणी त्याला शिव म्हणते. काहीही म्हणा. किती आहे? किती आहे? एकच आहे. कसा आहे तो? देह विरहित. त्याला देह नाही. मी मला जाणत नाही असे तू म्हणतोस. मी मला जाणत नाही असे तू म्हणतोस. पण या अज्ञानाला तू जाणतो ना. तुझ्या ठिकाणी जे अज्ञान आहे, या अज्ञानाला तू जाणतो ना की अरे मी मला जाणत नाही. तुझ्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून तू जाणतो. कोण जाणतो? आत्मा जाणतो. पण तो म्हणतो मी मला जाणत नाही. म्हणून अशा जाणल्या जाणाऱ्या अज्ञानाचा तू द्रष्टा आहे, साक्षी आहेस. त्या अज्ञानापासून अलिप्त आहेस. तो असंग आहे, तो आत्मा आहे. बरोबर आहे? भाषा जरा कठीण आहे. भाषा जरा कठीण आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता समजलं नसेल तर यूट्यूबवर हा सत्संग येईल. तो एकदा, दोनदा, तीनदा ऐका. टी व्हीला लावून द्या, ऐका. किती जण ऐकतात? काहीच नाही ऐकत. काहीच नाही ऐकत. यूट्यूबवर आपले कार्यक्रम येतात. आज हा कार्यक्रम संध्याकाळी येईल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येईल. तो कार्यक्रम पहा. टी व्हीला लावून म्हणजे मोठं दिसेल माझं थोबाळ, आणि तुम्हाला स्पष्ट समजेल. पण जेवढं समोर बसून
ज्ञान होईल तेवढं टी व्हीवरून होणार नाही, पण तरीसुद्धा कळेल, समजेल. बरोबर आहे. मग मी जाणत नाही हे अगदी विनाकारण धरून बसला. मी जाणत नाही विनाकारण आहे. कारण मी जाणत नाही हे तरी तू जाणतोस ना. मी जाणत नाही असं म्हणतो तरी तू जाणतोस ना. तरी जाणण्यातील निरपेक्ष ज्ञानाचा जो भाग, अरे तेच तुझं स्वरूप आहे. कारण अज्ञान हे कल्पित आहे. कसं आहे अज्ञान? कल्पित आहे, कल्पना आहे, मांडलेला आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, संकल्प विकल्प करणार आहे, कल्पित आहे ते. हां, जाणता जाणण्याचा विषय आणि जाणीव या त्रिपुटीला जाणणारा जो आहे तो आत्मा आहे. तोच आत्मा आणि तोच तू, ही शुद्ध जाणीव आहे. देह जरी देहाबरोबर, बुद्धी जरी देहाबरोबर नष्ट झाली, आपली जी बुद्धी आहे देह गेल्यानंतर जरी ती नष्ट झाली तरी अखंड ती असतेच. बुद्धी जरी देहाबरोबर नष्ट झाली तरी अखंड असतेच. ती तू असल्याने, ती बुद्धीचं तू असल्याने तू अमर आहेस. म्हणून म्हटलेलं आहे आत्मा अमर आहे. आत्म्याला मरण नाही, पण तो पाहावा कोण? भीती वाटते, अंगात येते, खरं वाटत नाही. म्हणून 4 वर्षातून एकदा आम्ही येतो सत्संग ऐकायला. ठसलं काय? बरोबर ठसते. 10 वाजेचा टाईम, आम्ही 11:30ला येतो. मोठे कामं असतात घरी. बापा, सत्संग आले कुठं वेळेवर जा. हां, बैस खाली बैस, नंतर बैस. हां आहे. बंद झालं? कधी बंद झालं? लावला धक्का? आताच बंद झालं ना? हां. मग जाणणे हे ज्ञान आणि न जाणणे हे अज्ञान. जाणणं म्हणजे मी आत्मा आहे हे ज्ञान आहे, खरं ज्ञान. हे जगामध्ये ज्ञान एकच आहे, ते म्हणजे मी आत्मा आहे. आत्म्याची ओळख हे खरं ज्ञान. आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त जगात जे ओळख दिसते हे सर्व अज्ञान आहे. बरोबर आहे? तुम्ही म्हणता बाई MBBS झाले, MD झाले, नाही काय, BE झाले, MTech झाले, BTech झाले, FTech झाले. अरे हे सर्व काय आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे. अज्ञान फक्त पोटाचं साधन आहे, ते अज्ञान आहे. अज्ञान ज्ञान नाही. आत्म्याला ओळखणं म्हणजे ज्ञान. याच्या व्यतिरिक्त जगात जेवढं ज्ञान आहे हे सर्व अज्ञान आहे. म्हणजे कीर्तन करा, प्रवचन करा, काही करा, सर्व अज्ञान आहे. म्हणून आत्म्याची ओळख महत्त्वाची आहे. बरोबर आहे? या दोन्हीतील निरर्थक आणि अनर्थकारक अज्ञानाचे लोळणे तू गळ्यात अडकवून घेतले. अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही. काय सत्य आहे अज्ञानाला? स्वतःची सत्ता नाही अज्ञानाला. कारण जगच अज्ञानमूलक आहे. म्हणून अज्ञानाला स्वतःची सत्ता नाही. अज्ञानाला स्वतःची सत्ता आहे. कारण मी आत्मा आहे, हे सारं जगच एकच आहे हे तो जाणतो. बरोबर आहे? अन्यथा का विपरीत ज्ञान टिकाऊ नसते. म्हणून हे कारण देहाचं जे ज्ञान आहे हे अन्यथा ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे. हे टिकाऊ नाही, क्षणभर राहील. पहिल्यांदा विषय झाला, क्षणभर राहील आणि काही काळानंतर ते विसरून जाईल. म्हणजे कारण देहामध्ये असलेलं जे ज्ञान आहे हे कसं आहे? टिकाऊ नाही. अज्ञान हा तुझा कारण देह आहे. हा देह गाढ झोपेच्या रूपाने रोज अनुभवाला येतो. मग कारण देह कोणता? अज्ञान. कारण देह हा अज्ञान आहे, हे अज्ञान आहे. आणि गाढ झोपेच्या रूपाने प्रत्येकाला तो अनुभव येतो. प्रत्येकाला अनुभव येतो.
गाढ झोप लागली की मी कोण आहे, कुठे झोपलो हे काही समजत नाही. म्हणजेच तो सुसुप्ती अवस्थेमध्ये आहे, त्याचं त्यालाही समजत नाही. बरोबर आहे. आणि तेच कारण शरीर आहे, त्याला कारण शरीर म्हणतात. कारण शरीर आहे म्हणून गाढ झोप आहे, आणि या गाढ झोपेमध्येच अज्ञान आहे. मग या सुसुप्तीचे लक्षणं, या कारण देहाचे लक्षणं, या गाढ झोपेचे लक्षणं मी तुला सांगतो. समजलं? गाढ झोप म्हणजे कोणती अवस्था? सुसुप्ती अवस्था. म्हणजेच कोणता देह? कारण देह. आता याचं लक्षण काय? आता सुरुवात झाली कारण देहाला. बापा अजून लांबेल येतं आहे का नाही? हां, आता सुरुवात झाली. पहा, जागृती आणि स्वप्न यामधील कल्पित इंद्रियाच्या कल्पित व्यापारांनी जे कल्पित अनुभव घेतलेले असतात, जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये हे कसं आहे? कल्पित आहे, मानलेलं आहे. इंद्रिय त्याचा अनुभव घेतात, पण ते सर्व कल्पित अनुभव आहे, मानलेले अनुभव आहे, खोटे अनुभव आहे, बिना अनुभवाचे अनुभव आहे. त्या अनुभवात गुरफटलेलं जे मन आहे हे अचानक त्या अज्ञानामध्ये लीन होते. अज्ञानामध्ये लीन होते, आणि ते अज्ञान म्हणजे सुसुप्ती अवस्था, म्हणजेच कारण अवस्था, कारण देह. आता कळलं का तुम्हाला? कारण देह. डोकं लावलं पण काही कळलं नव्हतं, आता कळलं. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. झोपलेलं नाही ना कोणी? हां. जागृत आणि स्वप्न यामधील जे कल्पित इंद्रियाचे जे कल्पित व्यापार आहे, याचा जो अनुभव आहे हा कल्पितच आहे, मानलेलाच आहे, अंदाजे आहे, खोटा आहे. बरोबर आहे. मग या अनुभवामध्ये सारं जग गुरफटलेलं आहे. मग या अनुभवात गुरफटलेलं जे मन आहे हे अचानक काय होते? त्या अज्ञानामध्ये लीन होते. ते गुरफटलेलं मन अज्ञानात लीन होणं म्हणजेच सुसुप्ती अवस्था. ते अज्ञानात गुरफटलेलं मन लीन होणं म्हणजे सुसुप्ती अवस्था, त्याला कारण देह म्हणतात. म्हणून आम्ही झोपलो, आपण जर गाढ झोपलो तर आपल्याला समजत नाही की इथं झोपलेलं आहे म्हणून. आणि अनावरपणे त्या मनाचा अज्ञानात उपसंहार होतो, अज्ञानात शेवट होतो. मनाचा अज्ञानात शेवट होतो, मनाचा कारण देहात शेवट होतो. बरोबर आहे. हां, अनावरपणे त्या मनाचा अज्ञानात उपसंहार होतो, म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान असते. झाला शेवट. बरोबर आहे. म्हणजे ते मन त्या अज्ञानात लीन होते, एकरूप होते, आणि म्हणून मन त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये एकरूप झाल्यामुळे त्याला देहाची आठवण राहत नाही. तो कारण देह. परंतु या कारण देहाला जाणणारा आत्मा आहे, हे लक्षात घ्या. आणि याला जीवाची सुसुप्ती अवस्था म्हणतात. कोणती अवस्था? सुसुप्ती अवस्था. लक्षात राहील. आता समजलं काय? आता समजलं. हां, आपलं मन ज्या वेळेस अज्ञानात लीन होते, त्यावेळेस ते मन अज्ञानात लीन झाल्यानंतर त्याचा शेवट होतो. शेवट झाल्यानंतर ती सुसुप्ती अवस्था. ते मन त्या अज्ञानामध्ये एकरूप होऊन जाते. आणि मनच जर अज्ञानात एकरूप होऊन झाल्यानंतर त्याला आत्मा कळेल का? हो नाही. म्हणून मन सुसुप्ती अवस्था म्हणजे अज्ञान. सुसुप्ती अवस्था म्हणजे अज्ञान. आणि हीच जीवाची सुसुप्ती अवस्था आहे. कारण पंच कर्मेंद्रिय, हात पाय नाक डोळे वगैरे वगैरे, पंच ज्ञानेंद्रिय, 4 अंतःकरण, अशी ही 14 विपरीत ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानात ते ज्ञान त्या
अज्ञानामध्ये लीन होते. म्हणजे पहा ना, ज्यावेळेस आम्ही गाढ झोपतो ना त्यावेळेस पंच ज्ञानेंद्रिय राहत नाही. त्याच्यानंतर इंद्रिय राहत नाही, त्याच्यानंतर मन राहत नाही, काहीच राहत नाही. कारण ते त्या अज्ञानामध्ये सुसुप्ती अवस्थेमध्ये लीन होतात. म्हणून त्या ठिकाणी काहीच राहत नाही, गाढ झोप. त्या गाढ अवस्थेचा सुद्धा साक्षी आत्मा आहे. कारण त्याचे देह तादात्म्य, कर्तृत्व, भोक्तृत्व, ममत्व इतरित इतके जे विपरीत ज्ञान झालेलं आहे, हे विपरीत झालेलं ज्ञान अज्ञानामध्ये अचानक अज्ञानामध्ये लीन होते. त्याला कारण शरीर म्हणतात, त्याला सुसुप्ती म्हणतात. सुसुप्तीमध्ये ते लीन होते. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, सर्व शरीराचे व्यापार बंद होऊन जातात. सर्व शरीराचे व्यापार बंद होतात. अरे तुम्ही गाढ झोपले, गाढ झोप लागली, सर्व तुमचे व्यापार बंद. तिथं मनही नाही, बुद्धी नाही, चित्तही नाही, देहही नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. ते अज्ञान. कळून राहिलं? कळून राहिलं? हां हां विपरीत ज्ञानाचे सर्व व्यापार काय होतात, अज्ञानामध्ये लीन होतात. कारण शरीरात किंवा सुसुप्तीमध्ये लीन होतात. ते व्यापार त्या ठिकाणी बंद पडतात. कारण विपरीत ज्ञानात रमलेला जीव आपल्या कारण शरीरात किंवा घन अज्ञानात विलीन होतो. त्या ठिकाणी अज्ञान आहे. सुसुप्ती अवस्था म्हणजे अज्ञान. बरोबर आहे. 10 इंद्रिय, अंतःकरण याच्यासह विपरीत ज्ञान हे अज्ञानामध्ये लय पावते. अज्ञानात लय पावते, त्याला सुसुप्ती अवस्था म्हणजे. सुसुप्ती अवस्थेमध्ये आपण म्हणतो की बा काय मस्त गाढ झोप लागली रे याला, 10 वाजेपासून जो झोपला तो सकाळीच 8 वाजेला उठला. अरे अज्ञान आहे ते, अज्ञान. जाग पण बरं. कारण तमोगुणात्मक अवस्था आहे ती. तमोगुणात्मक सर्वात वाईट अवस्था आहे. जागृती ही सत्वगुणात्मक आहे. हिच्यामध्येच तुम्ही देवदेव करू शकता. स्वप्न रजोगुणातली आहे. आणि हे गाढ झोपलं ना, काय मस्त झोप लागली व खा प्या खा प्या काय हां हे अज्ञान आहे, प्युअर अज्ञान आहे. जाऊ नका अज्ञानात. अज्ञानच आहे ते. हां कळून राहिलं काय? मग 12 तास झोपणं चांगलं काय? हां अज्ञानात झोपता तुम्ही. बघू तर भेट देते तरी सुद्धा काही फायदा नाही तुमचं. नाही बरं. आता हे ऐकून राहिले याच्याकरता सांगून राहिलो मी. हां ही सुसुप्ती, त्याला काय म्हणतात, सुसुप्ती. तुला गाढ झोप लागली असताना सुद्धा, पहा आलं उदाहरण, तुला गाढ झोप लागलेली असताना सुद्धा सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्तीने त्या झोपेतील सुखाचा जो संस्कार आहे तो संस्कार तुझ्या अंतःकरणावर होतो. आणि तू म्हणतो वा 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 आज काय मस्त झोप लागली रे, हा हा असं म्हणता की नाही तुम्ही. हां तो सूक्ष्म सूक्ष्म संस्कार हा तुमच्या अंतःकरणावर होतो. कारण त्या ठिकाणी अंतःकरण सुद्धा शिल्लक राहत नाही व तुला जाग आल्यावर त्या सुखाचा अनुभव घेतो. आणि मी सुखाने गाढ झोपलो होतो असा शब्दात तू कधी सांगतो, उठल्यावर. असतो सुसुप्ती अवस्थेत, असतो कारण देहात. पण मी गाढ झोपलो कधी सांगतो, ढुंगणार लात मारला म्हणजे जागृती अवस्थेत. सुसुप्ती अवस्थेत त्याला काही कळत नाही. बरोबर. मी सुखाने गाढ झोपलो आहे अशा शब्दात तू सांगतोस, त्या अर्थी तू त्या झोपेचे अज्ञानाचे साक्षीत्व करतोस. त्या अज्ञानाला, त्या झोपेला साक्षी कोण आहे, आत्मा आहे. आणि तो आत्माच तुम्ही आहात. तुम्ही द्रष्टा आहात. तीनही देहाचा द्रष्टा तुम्ही आहे. कर्म किती झाले? 1.5 तास.
आता काय भानगडी झालं बा, जाऊ दे आता बंद करतो, बंद करू ना. अजून थोडासा विषय राहिला, पण याचा पुढचा आता विषय आपल्याला ते इथं घ्यायचा नाही. याचा पुढचा विषय कुठं घ्यायचा? दाताड्याला शारदाबाई इकडे कधी? महाशिवरात्रीला. बरोबर. सर्वांनी महाशिवरात्रीला यायचं. एखादा दोन भले गैरहजर राहतील, कोण कोण राहते मला माहीत आहे याच्यातलं. हां, कोण कोण राहणार आहे मला माहीत आहे. तर 4-5 जण आहे याच्यातले गैरहजर. हां, तर आज 12 वाजले, आपला टाईम 12चाच आहे. कारण 12 वाजेला जेवणं चांगलं असते, भूक चांगली लागते, नाही काय? आणि टाईमच 12चा दिलेला असतो. त्यामुळे आपलं प्रवचन करणंसुद्धा आता बरोबर नाही. कारण लोकंसुद्धा आता 12च्या टाईमचा वाट पाहून राहिलेली आहे. पण आपले जरी 12:30 झाले तरी त्याचे 12 आहेच. बरोबर आहे. 12 वाजणं चांगलं काय? तर अरे काय काय हसून राहिले तुम्ही? मला हसता काय हरकत नाही. तर आज पहा, या तुमच्या सर्वांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं, कोणाचा प्रगट दिन कधी, कोणाचा प्रगट दिन कधी, कोणाचा प्रगट दिन कधी, प्रगट दिनाच्या निमित्तानं, तुमच्या सर्वांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपण आज सर्वजण या ठिकाणी जमलो. तर माझी झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सभा संतन की जय.